वेलकम टू ए व्ही नंबर 7 नाव. सातव्या पार्टकडे आपण सहावा पार्ट पूर्ण केला. आपण आता सातव्याकडे आपण 7 नंबरकडे आपण जाऊया. पार्ट नंबर 7कडे आपण जाऊया आणि काय नेमकं त्या ठिकाणी दिलेलं आहे ते बघूया. द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनोनिम्स ॲरोमा. द वर्ड सेंट इज डिफरंट फ्रॉम इट्स सिनोनिम्स ॲरोमा. तर ॲरोमाचा अर्थ होतो सुगंध, सुहास. तर सेंट हा शब्द जो आहे तो ॲरोमापेक्षा सिनोनिमसचा अर्थ होतो समानार्थी. तो सिनोनिम्स नाही असं त्याने म्हटलं आहे. फ्रॅग्रन्स, ॲरोमा, परफ्यूम हे सगळे एकाच अर्थाचे जरी आहेत तरी पण सेंट हा त्याच्याशी जुळत नाही आहे. एक्सप्लेन हाऊ द वर्ड सेंट इन द सबटायटल सेंट ऑफ द राईस हॅज अ डीपर मिनिंग फ्रॉम दॅन परफ्यूम ऑर फ्रॅग्रन्स. टिक फ्रेजेस हॅव्हिंग अन सिमिलर मिनिंग फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी सेंट हा शब्द जो आला आहे, द वर्ड सेंट इन द सबटायटल सेंट ऑफ द राईस हॅज अ डीपर मिनिंग दॅन इट्स युजुअल मिनिंग ऑफ फ्रॅग्रन्स or perfume in the context of the text, and for the author because he was trying to revive the tradition of kasbai rice which everyone agreed had an alluring aroma. तर इथे सेंट जो आहे तो सुवास जो आहे तो कशाचा, तर भाताचा जो वास आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि जी जी परंपरागत जात आहे ती लावण्यापेक्षा जी जुनी जात आहे ती आपण लावली तर त्या ठिकाणी एक वेगळा सुवास त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. द मॉडर्न फार्मर्स आर फॉरगेटिंग कन्व्हेन्शन्स अँड हॅव फॉलन अ प्रे टू हायब्रिड्स. तर सध्याचे आधुनिक शेतकरी जे आहेत ते हायब्रिड जात त्या ठिकाणी वापरत आहेत आणि आपल्या जुन्या जाती ज्या आहेत त्या आपण विसरलेलो आहेत. द नॅचरल सेंट दॅट इज अ फ्लेवर ऑफ कासबाई हॅड ड्रॉन द रायटर टुवर्ड्स रिअल इंडिया अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. द सेंट वॉज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर हिज क्वेस्ट. तर हा सेंट जो आहे तो खरं तर एक शोध या अर्थाने त्या ठिकाणी आलेला आहे. एक वेगळ्या जातीचा शोध जो आहे तो इथे आलेला आहे आणि याच अर्थाने त्या ठिकाणी काही फ्रेजेस आलेले आहेत त्याचे अर्थ आपल्याला सांगायचे. इन पर्स्यूट ऑफ, इन पर्स्यूट ऑफचा अर्थ आहे अ क्वेस्ट इन ऑर्डर टू अचीव समथिंग. तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला पाठलाग जो आहे त्याला म्हणता इन पर्स्यूट ऑफ. टू स्मेल अ रॅट, टू स्मेल अ रॅट मीन्स टू बिलीव्ह समथिंग रॉंग इज हॅपनिंग. म्हणजे काहीतरी चुकीचं घडतं आहे असा त्याचा अर्थ होतो. टू स्मेल अ रॅटचा अर्थ काहीतरी चुकीचं घडतं आहे याची चाहूल लागणं त्याला म्हणतात. टू बी कीन, टू बी कीनचा अर्थ आहे टू बी कीन मीन्स इंटरेस्टेड इन सम ॲक्टिव्हिटी वन ऑफन डज अँड एन्जॉयज. टू बी कीनचा अर्थ आहे इंटरेस्टेड इन सम ॲक्टिव्हिटी, एखाद्या गोष्टीत रस घेणं की जे करायला आवडतं आणि त्या पद्धतीने ती गोष्ट करता त्याला म्हणतात टू बी कीन. ऑन द ट्रेल ऑफ, ऑन द ट्रेल ऑफ मीन्स ट्राईंग टू फाइंड समवन ऑर समथिंग बाय गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट इट. तर एखाद्या गोष्टी ट्राईंग टू फाइंड समवन ऑर समथिंग बाय गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट इट, त्याबद्दल अधिक माहिती त्या गोष्टीबद्दलची मिळवणं त्याला म्हणतात ऑन द ट्रेल ऑफ. टू फील अंडर द वेदर, टू फील अंडर द वेदर मीन्स फील इमोशनली ओव्हरवेल्म. तर एखाद्या गोष्टीबद्दल भावनाविवश होणं त्याला म्हणतायत टू फील अंडर द वेदर असं त्या ठिकाणी फ्रेज आलेले आहे. द फ्रेजेस हॅव्हिंग अ सिमिलर मिनिंग ऑफ अ सेंट ऑफ राईस. सेंट ऑफ राईसला ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी आहे इन पर्स्यूट ऑफ अँड ऑन द ट्रेल ऑफ. ह्या ज्या दोन आहेत ऑन द ट्रेल ऑफ आणि इन पर्स्यूट ऑफ, ऑन द ट्रेल ऑफ इन पर्स्यूट ऑफ ह्या दोन गोष्टी आपल्या सेंट ऑफ राईसशी सिमिलर त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. पुढे आपण जाऊया. नंतर पुढे आपण A4कडे जाऊया. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. शी मटर्ड इन रिप्लाय अँड वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. दीज आर टू कम्प्लीट सेंटेन्सेस अंडरलाईंग द अबव्ह सेंटेन्स. ते ह्या वाक्यात दोन वाक्य लपले. पहिलं आहे शी अटर्ड इन रिप्लाय, हा पार्ट आहे पहिलं वाक्य. वी लुक ॲट जीवन फॉर क्विक इंटरप्रिटेशन हे दुसरं वाक्य आहे. हे वाक्य अँडने जोडलं गेलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. दिस टू सेंटेन्सेस आर पुट टुगेदर बाय युझिंग द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड. तर एक समत्वबोधक उभयान्वी अव्यय त्याच्याने ते जोडलं गेलेलं आहे अँड नावाचं. सच सेंटेन्सेस विच आर जॉईंड बाय कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स अँड बट आयदर ऑर नायदर नॉर आर कॉल्ड कंपाऊंड सेंटेन्स. अशा प्रकारचे जे वाक्य जे जोडले जातात अँड बट आयदर ऑर नायदर नॉर त्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स, त्याला म्हणतात संयुक्त वाक्य.
Sentence A and B are simple sentences. Each of them has only one subject and one predicate. तर ए आणि बी जे आहे हे दोघे वाक्य सिंपल सेंटेन्स आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याने म्हटलंय वन सब्जेक्ट एक करता आणि एक विधेय त्या ठिकाणी आहे. सेंटेन्स ए अँड बी कॅन बी रिटन इन अनादर वे. तर हे वाक्य असंही लिहिता येईल. ॲज शी मटर्ड इन रिप्लाय वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. दिस सेंटेन्स बिगिन्स विथ अ सबऑर्डिनेट कंजंक्शन ॲज. तर हे वाक्य ॲजने जोडलं गेलं. दिस इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि त्या वाक्याला मिश्र वाक्य त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. टू सिम्पल सेंटेन्सेस जॉईन बाय सबऑर्डिनेट कंजंक्शन्स. तर अशा प्रकारे गौणवत्वबोधक उभे आणि वाव्याने जेव्हा वाक्य जोडली जातात आर कॉल्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. द सबऑर्डिनेट कंजंक्शन नीड नॉट ऑलवेज बी इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. तर हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीलाच यायला पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे. मेक पेअर्स अँड ग्रुप्स अँड फाइंड आउट सम मोर एक्झाम्पल्स सम मोर सिम्पल कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रॉम द टेक्स्ट. तर असे जे वाक्य आहे सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सचे ते वाक्य आपल्याला शोधायची आहेत. प्रिपेअर लिस्ट ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनची त्या ठिकाणी लिस्ट बनवा. तर काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे इथे आलेले आहेत ते आहेत हू, व्हॉट, व्हेन, whom, where, why, how, though, although, unless, since, as, that, because, while, whereas, before, whichever, whoever, after, etc. हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स या ठिकाणी आलेली आहेत आणि सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे वाक्य आपल्याला शोधायचे आहेत असं ते टॉपिक होता. पुढे आपण जाऊया A5कडे आपण जाऊया. Planting and growing more crops a year seems to be a progress by normal standard, but the chapter makes a case against it. Give reason. तर planting and growing more crops a year seems to be a progress by normal standard. तर वर्षभरामध्ये पीक लावणं जास्तीत जास्त पीक येणं हे जे नॉर्मल स्टँडर्ड आपल्याकडे जपलं जातं. बट द चॅप्टर मेक्स अ कॉज अगेन्स्ट इट. पण ह्या प्रकरणातून मात्र असं या पद्धतीने जे पीक घेतलं जातं आहे जास्तीचं पीक त्याच्या विरोधात त्या ठिकाणी वर्णन केले. त्याला कारण काय तर गिव्ह रिझन्स. त्या ठिकाणी कारण काय आहे. तर हे ठिकाणी म्हणजे नुसतं उत्पादन महत्त्वाचं नाही तर त्या ठिकाणी तिची क्वालिटी जी आहे म्हणजेच डेफिनेटली प्लांटिंग अँड ग्रोईंग मोर क्रॉप्स अ इयर नीड टू बी द टार्गेट ऑफ द फार्मर्स बट दॅट शुड नॉट बी डन ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ हॅझार्ड्स. तर जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्या ठिकाणी ते अतिशय अयोग्य आहे. ड्यू टू स्प्रेइंग ऑफ केमिकल्स ऑन द प्लांट्स. तर जी फवारणी होते आपल्या केमिकल्सची त्यानुसार ते चुकीचं आहे. युजिंग हायब्रिड सीड्स अँड मोस्ट इम्पॉर्टंटली फॉरगेटिंग अवर ओन ट्रॅडिशन. आपली जुनी परंपरा विसरून त्या ठिकाणी हायब्रिड जात लावणं, स्प्रे फवारणं, पेस्टिसाईड वापरणं, फर्टिलायझर्स वापरणं पण अतिप्रमाणात वापरणं ते आपल्या आरोग्याला निश्चितच धोकेदायक आहे हे लेखकाने सांगितलेलं आहे. प्रोग्रेस इज ऑलवेज वेलकम बट इट शुड गो हँड इन हँड विथ सेफ्टी ऑफ हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. तर प्रगती व्हायला पाहिजे पण त्या ठिकाणी आरोग्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि पर्यावरणाशी सुसंगत अशी जर पिकं घेतली आपण जी आरोग्याला हितकारक आहे हे सुद्धा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आपण प्रगती करू शकतो असं लेखकाला सांगायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅडिशन अँड सेंटिमेंट अँड लास्ट बट नॉट द लिस्ट केअर फॉर द रिच बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर लँड. तर आपली जी जैवविविधता आहे निसर्गाकडे चला, निसर्गाच्या माध्यमातून शेती करा आणि सेंद्रिय शेती जर केली तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी पर्यावरणपूरक आणि आरोग्यपूरक अशा त्या सेवा आपल्या मिळू शकतील. या पद्धतीने या ठिकाणी कुठेतरी उत्पादनापेक्षाही त्या ठिकाणी आरोग्याला महत्त्व आणि कुठेतरी एक निसर्गाकडे चला असा एक संदेश या ठिकाणी आलेला आहे. पुढे आपण जाऊया. डिस्क्राईब इन अबाउट 150 वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलर टू द रायटर्स when you pursued something and reach your goal. तर असाच अनुभव जो आहे डिस्क्राईब इन अबाउट 150 वर्ड्स युअर एक्सपिरियन्स सिमिलर टू द रायटर्स वेन यू परस्यूड समथिंग अँड रीच युअर गोल. तर अशाच पद्धतीने तुम्ही एखादं ध्येय तुम्ही साध्य केलं असेल त्याचा पाठलाग केला असेल आणि ते पूर्ण केलं असेल तर असं कुठलं तुमचं एखादं ध्येय आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडा. आय बिलीव्ह अ मॅन विदाउट अन एम इज लाईक अ शीप विदाउट अ रुडर. आय हॅव बीन टॉट फ्रॉम माय चाइल्डहूड टू सेट अ गोल फॉर माय सेल्फ. The choice of my ambition was left to me only, and I was never forced to do anything. I had multiple interests like playing football, drawing, and painting, and also writing about my various experiences.
I started writing blogs on different social topics of my interest as well as my own experiences in multiple walks of life. Gradually, after getting positive responses to my blogs, I got the confidence of writing up short stories which were quite well accepted to by my friends and relatives. That give me immense faith to choose writing as my profession. One day I saw an advertisement of Crossword bookstore asking young writers to take part in a story writing competition. About 40 stories will be published as a book title. I want to be an author. Without thinking twice, I took part in the competition and the rest is history. Today I am one of those 41 young storytellers. तर एक अनुभव या ठिकाणी त्यांनी शेअर केला आहे की प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. तर प्रयत्नांती ध्येय काही फार विशेष नसतं. तर प्रयत्न केले असतात निश्चितच ध्येय मिळतात. The writer goes in search of an invaluable indigenous variety of seeds, तर native ज्याला म्हणता indigenous. List three reasons for the importance of keeping records of our indigenous agricultural practices. तर असे तीन अनुभव जे आहे मूळ जातींचे ते तीन अनुभव तुम्ही गोळा करा असं त्या ठिकाणी दिलेले आहे. The reasons for the importance of keeping records of our indigenous agricultural practices are reducing environmental stress by channeling water from mountains peaks to areas of demand, and this practice has been going on for the centuries. Using natural fertilizers made from cow dung, cow urine, evaporated cane juice of raw sugar, and water to save sick plant. This practice has been mentioned in the Vedas. Traditional techniques like crop rotation, erosion prevention, systematic use of compost and manure lead to natural agricultural practices and promise better yields. Chemical fertilizers lead to degraded soil condition, deterioration in the health of quality of crops and livestock. Organic agriculture combined with tradition, innovation and science benefits the health of the soil, people and the environment. तर इथे कुठेतरी ही माहिती जी आहे ती महत्त्वाची आहे. पुढे आलेले आहे राईट अ ब्लॉग इन अबाउट 100 to 150 वर्ड्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगवर एक ब्लॉग तयार करा. एक छोटीशी माहिती त्या ठिकाणी आपल्याला गोळा करायची आहे. Write a short paragraph in about 120 words to be used as counter view for the following topic. Buy a bigger cloth for your coat. Buy a bigger cloth for your coat. तर एक काउंटर व्यू सेक्शन जो आहे तो इथे लिहायचा आहे. तर खाली काही मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लिहायचं आहे. वी कॅनॉट सर्वाइव्ह बाय द डिक्टम कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ इन टुडेज वर्ल्ड. इन द मॉडर्न वर्ल्ड वी शुड थिंक बिग. Think of increasing your income instead of reducing your needs. We cannot deny ourselves that what the new world offers us. तर या ठिकाणी कॉन्ट्रीब्यू सेक्शन बनवायचा आहे. व्ह्यू कॉन्ट्रीब्यू सेक्शनचा हा भाग आहे. तर तो 12वीच्या याच्यामध्ये प्रामुख्याने आलेला आहे. तर इथे हे जे मुद्दे दिलेले आहेत ना आपल्याला ह्या मुद्द्यांना खोडायचं एक प्रकारे आणि त्या पद्धतीने आपल्याला व्ह्यू सेक्शन दिलेलं आहे. आपल्याला काउंटर व्ह्यू बनवायचा म्हणजे एक बाजू दिलेली आहे तिच्या अपोजिट बाजू जी आहे ती लिहायची असते. असं ते व्ह्यू काउंटर व्ह्यूचं टॉपिक आहे. त्यानंतर आहे ऑर्गॅनिक फार्मिंग इज द नीड ऑफ द टाईम. राईट युअर व्ह्यूज इन फेवर अँड अगेन्स्ट द स्टेटमेंट. तर ऑर्गॅनिक फार्मिंग ही जी काळाची गरज बनलेली आहे त्याबद्दल त्या ठिकाणी दोन व्ह्यूज तयार करायचे आहे. ते व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यू आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण त्याचे फायदे वगैरे बघितलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकतात. पुढे आलेलं आहे अपील टू युअर क्लासमेट्स टू से नो टू जंक फूड. तर जंक फूड खाऊ नका याबद्दल अपील करायचं आहे. राईट अँड अपील टू प्रेफर ऑर्गॅनिक फूड ओव्हर जंक फूड. तर जंक फूड खाण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फूड खा, चांगलं फूड खा याबद्दल तुम्ही अपील करायचं आहे. नंतर प्रोजेक्ट त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. प्लांट द सीड ऑफ अ फ्लावर ऑर फ्रूट ऑफ युअर चॉईस इन अ पॉट ऑर इन युअर गार्डन. एखादं फुलझाड किंवा फळझाड लावा तुमच्या गार्डनमध्ये. नोट इट्स ग्रोथ एव्हरी डे अँड मेंटेन अ डायरी रेकॉर्डिंग इट्स प्रोग्रेस. आणि त्यांनी ते झाड रोज कसं वाढतं आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती गोळा करायची डायरीमध्ये लिहायचं आहे. फाइंड आउट मोर करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग, सेल्स, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग रिसर्च. तर या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कोणते कोणते
अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागतं, त्यासाठी कोणतं एज्युकेशन लागतं, कोणते जॉब मिळू शकतात, त्याचं एक वर्क प्रोफाईल काय आहे ते आपण तयार करू शकतो. आणि कृषी खात्यात नोकरी करायची असेल तर कोणते कोणते जॉब्स आपल्याला आहे, त्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते आपल्याला गोळा करायची आहे. तर हे होमवर्क म्हणून आपण करू शकतो आणि या पद्धतीने आपलं काम इथे आपण थांबूया.